चला 2026 सालात जाऊया. कल्पना करा, इराणमध्ये युद्धाची एक ठिणगी पडते आणि त्याचे हादरे हजारो किलोमीटर दूर थेट आपल्या भारताच्या अर्थव्यवस्थेवर आणि राजकारणावर आदळतात. आज आपण हेच समजून घेणार आहोत की एक प्रादेशिक संघर्ष भारतासाठी इतका मोठा धक्का कसा काय ठरू शकतो. तर या सगळ्या मोठ्या संकटाचं मूळ आहे ना, ते एका अगदी साध्या पण खूप महत्वाच्या प्रश्नात दडलेलं आहे. प्रश्न हा की जेव्हा एक छोटासा अरुंद सागरी मार्ग बंद होतो तेव्हा नेमकं काय होतं. या प्रश्नाचं उत्तर आहे होर्मुझची सामुद्रधुनी. ही खरं तर जागतिक ऊर्जेची जीवनरेखा आहे, एक लाईफलाईन. आणि विचार करा, जेव्हा हीच जीवनरेखा बंद होते तेव्हा जागतिक अर्थव्यवस्थेला अक्षरशः अर्धांगवायूचा झटका बसतो. आणि भारतासाठी तर हा परिणाम फक्त गंभीर नाही आहे, तो त्वरित आहे आणि खूप विनाशकारी आहे. बरं, जसा हा संघर्ष सुरू झाला तसं भारतासमोर एक मोठं राजनैतिक आव्हान उभं ठाकलं. म्हणजे एका बाजूला जागतिक महासत्ता आणि दुसऱ्या बाजूला आपले प्रादेशिक भागीदार. भारत अगदी तारेवरची कसरत करत होता. आता भारताची अधिकृत भूमिका काय होती? तर सरकारने संघर्षात पूर्णपणे तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला, चिंता व्यक्त केली, युद्धविरामाचं आवाहन केलं आणि इराणचं थेट नाव न घेता सार्वभौमत्वावर झालेल्या हल्ल्यांचा निषेध केला. पंतप्रधानांनी स्वतः आखाती देश आणि इस्रायलच्या नेत्यांशी चर्चासुद्धा केली. पण भारताच्या ह्या भूमिकेमुळे देशातच एक राजकीय वादळ उठलं. सरकार म्हणत होतं संयम बाळगा, नागरिकांना प्राधान्य द्या. पण दुसरीकडे विरोधक सरकारवर टीका करत होते. त्यांचं म्हणणं होतं की अमेरिका इस्रायलच्या हल्ल्यांचा निषेध न करणं म्हणजे नैतिक भ्याडपणा आहे. म्हणजे बघा, या एका घटनेमुळे देशातले राजकीय मतभेद किती तीव्र झाले होते. आणि मग तणाव अगदी शिगेला पोचला तेव्हा जेव्हा अमेरिकेने इराणचं IRIS डेना नावाचं युद्धजहाज बुडवलं. आणि यातली सगळ्यात धक्कादायक गोष्ट काय होती माहितीये? हे तेच जहाज होतं जे काही दिवसांपूर्वीच भारतासोबत नौदल सराव करून परतत होतं. यानंतर तर भारताच्या भूमिकेवर आणि प्रादेशिक शक्ती म्हणून असलेल्या प्रतिमेवर खूप मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं. पण एक मिनिट, ह्या एका छोट्याशा सामुद्रधुनीमध्ये अख्ख्या जगाला वेठीस धरण्याची ताकद येते तरी कुठून? चला, या जागतिक चोक पॉइंटचं नेमकं महत्त्व काय आहे ते समजून घेऊया. तर चोक पॉइंट म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हा एका महत्त्वाच्या सागरी मार्गावरचा अरुंद भाग असतो, जो व्यापारासाठी खूप महत्त्वाचा असतो. आणि होर्मुझची सामुद्रधुनी ही जगातल्या सगळ्यात महत्त्वाच्या चोक पॉइंट्सपैकी एक आहे. कारण पर्शियन अखातातून बाहेर समुद्रात जायला दुसरा मार्गच नाहीये. आणि ही सामुद्रधुनी बंद झाल्याचा परिणाम किती जबरदस्त होता हे आकडे बघितल्यावर लक्षात येईल. मागच्या वर्षी मार्चमध्ये इथून जवळपास 1870 जहाजं गेली होती. आणि यावर्षी फक्त 105. म्हणजे वाहतूक जवळजवळ थांबलीच होती. आणि ह्या 105 पैकी सुद्धा बहुतेक जहाजं ही शॅडो फ्लीटचा भाग होती. म्हणजे आपली ओळख लपून चोरट्या मार्गाने माल वाहून नेणारी जहाजं. आता ह्या सगळ्याचा भारतावर काय परिणाम झाला? कारण भारतासाठी हा काही दूर देशात घडणारा प्रकार नव्हता. हा एक थेट, तात्काळ आणि खूप मोठा आर्थिक धक्का होता. सगळ्यात पहिला आणि मोठा फटका बसला तो तेलाच्या किमतींना. 28 फेब्रुवारीला क्रूड ऑइलचा भाव होता $80 प्रति बॅरेल. आणि फक्त 9 दिवसांत 9 मार्चला तो थेट $120वर पोहोचला. म्हणजे अवघ्या काही दिवसांत 50% वाढ. आणि याचा भारताला इतका मोठा फटका का बसतो? कारण आपण आपल्या गरजेच्या तब्बल 85% कच्चं तेल आयात करतो. एक साधा हिशोब आहे. तेलाची किंमत प्रत्येक $10ने वाढली की भारताच्या चालू खात्यातील तुटीत म्हणजे करंट अकाउंट डेफिसिटमध्ये जवळपास $20 भर पडते. विचार करा किती मोठा आकडा आहे हा. आणि गोष्ट फक्त आयातीची नव्हती. भारताच्या निर्यातीलाही खूप मोठा धक्का बसला. आपली खाद्यफळं, सुकामेवा, मौल्यवान खडे, धान्य, मांस या सगळ्या गोष्टींसाठी आखाती देश ही एक मोठी बाजारपेठ आहे. पण तिथे संघर्ष सुरू झाल्यामुळे ही सगळी बाजारपेठच अक्षरशः ठप्प झाली. आणि हा जो मोठा आर्थिक धक्का होता ना, तो लगेचच एका छोट्या पण तितक्याच गंभीर संकटात बदलला. हे असं संकट होतं जे देशभरातल्या घराघरात अगदी स्वयंपाकघरापर्यंत पोहोचलं. तर बघा, हे संकट स्वयंपाकघरात कसं पोहोचलं. भारतात येणारा 90% LPG म्हणजे आपला स्वयंपाकाचा गॅस ह्याच होर्मुझच्या सामुद्रधुनीतून येतो. आता ती बंद झाल्यामुळे देशात गॅसचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला
आणि मग काय, देशभरात निदर्शनं सुरू झाली आणि गॅस सिलेंडरचा काळाबाजार फोफावला. म्हणजे मोठमोठ्या बंदरांवर अडकलेले कंटेनर्स आणि आपल्या घरातली चूल यांचा संबंध किती जवळचा आहे हे या संकटाने अगदी स्पष्टपणे दाखवून दिलं. आणि हा काळाबाजार किती भयानक होता तर एका 14.2 किलोच्या गॅस सिलेंडरसाठी लोकांना तब्बल 4,000 रुपये मोजावे लागत होते. ही किंमत अनेकांच्या आवाक्याबाहेरची होती. अर्थातच लोकांनी पर्याय शोधायला सुरुवात केली. आणि याचा परिणाम? ॲमेझॉनवर इलेक्ट्रिक इंडक्शन स्टोव्हची विक्री तब्बल 30 पटीने वाढली. लोक अक्षरशः मिळेल तो पर्याय स्वीकारत होते. अगदी आपल्या रस्त्यावरच्या खाण्यापिण्यावर सुद्धा याचा परिणाम झाला. CNNने तर बातमी दिली की इराणच्या हुर्मुझवरील पकडीमुळे भारताच्या लाडक्या समोसे आणि चहाला धोका निर्माण झाला आहे. कारण विक्रेत्यांना इंधन आणि वाढलेल्या किमती या दोन्हींचा सामना करावा लागत होता. तर मग ह्या सगळ्याचा अर्थ काय? या संकटाने खरं तर भारतीय अर्थव्यवस्थेसमोर एक आरसा धरला. यातून आपली ताकद काय आणि आपले कमकुवत दुवे कोणते हे दोन्ही अगदी स्पष्टपणे समोर आलं. एका बाजूला आपली असुरक्षितता दिसली. आपण ऊर्जेसाठी म्हणजे तेल, LPG, LNG साठी आयातीवर किती अवलंबून आहोत हे स्पष्ट झालं. पण दुसरीकडे आपली लवचिकताही दिसली. आपली अर्थव्यवस्था आता कमी तेलावर जास्त उत्पादन करू शकते आणि आपलं सेवा क्षेत्र म्हणजे सर्व्हिसेस एक्सपोर्ट खूप मजबूत आहे. आणि शेवटी एक महत्वाचा प्रश्न उरतो. हे जे काही घडलं ते फक्त एक तात्पुरतं संकट होतं की एका नव्या जागतिक वास्तवासाठीची ही एक स्ट्रेस टेस्ट होती? आजच्या या एकमेकांशी जोडलेल्या जगात कुठल्या तरी एका कोपऱ्यात पडलेली एक छोटीशी ठेणगी संपूर्ण जगाला कशी वेठीस धरू शकते याचा हा एक मोठा इशारा तर नव्हता ना? विचार करण्यासारखी गोष्ट आहे.